म्हणून आजच्या प्रवचनाला निवडलेला श्लोक भगवद्गीतेमधील भगवान कृष्णाने मृत्यू आणि मृत्यूनंतरचं जीवन याचा संदर्भ देऊन एक चिंतन सांगितलेलं आहे. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, अंतकालेच मामेव स्मरणं मुक्ता कलेवरम या प्रयाती सामद्भावम याती न अस्ति अत्र संशयाः. आता थोडा संदर्भ घेऊन कुठलंही प्रवचन म्हटलं की भगवंताचं चिंतन, संतांचं विचार, ऋषी मुनींचं एखादं असणारं श्लोकाचं चिंतन ते घेऊन आपण तो विचार समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याला प्रवचन असं म्हणतात. जे वचन भगवंताने दिलेलं ते सत्य असतं, पण आपल्याला त्याचं अज्ञान असल्यामुळं आपण त्याचं फार बारीक अभ्यास पूर्वचिंतन करत नाही. आणि म्हणून जसं शाळेमध्ये एक प्रश्न असतो की संदर्भासह स्पष्टीकरण करा, तसं हे प्रवचन हे संदर्भासह दिलेलं स्पष्टीकरण असतं. आता हा श्लोक आहे, अंतकालेच मामेव स्मरणं मुक्ता कलेवरम या प्रयाती सामद्भावम याती न अस्ति अत्र संशयाः. अंतकाळी जो माझं स्मरण करतो तो माझ्याच गतीला प्राप्त होतो हे निसंशय सत्य आहे. याच्यात तिळमात्र शंका संशय नाही. आता ही थोडी बाजू आपण समजून घेऊयात. एका आईचा, एका बहिणीचा, एका कन्येचा, एका आजीचा मृत्यू झालेला आहे. आणि ही अंतिम सत्याची प्रचिती आहे. मृत्यू ही अंतिम सत्य आहे. याला आजपर्यंत कुठलंही विज्ञान, कुठलंही शास्त्र, कुठलंही धर्म परिवर्तन करू शकला नाही. मृत्यूला कुणी वाचवू शकलं नाही. मृत्यूला सामोरं केला नाही असा एकही सजीव भूतलावर जिवंत नाही. बरोबर का? आता याच्यावर थोडासा बारीक अभ्यास करण्याची गरज आहे. मृत्यू हे सत्य आहे. जसं काल हे सत्य आहे तसं कालाचा मृत्यूशी संबंध आहे. आयुष्य खातो काळ सावधान. मरण कोण आणतं? काळ आणतो. काळ ना आजार आणतो, ना हलगर्जेपणा आणतो, ना उपचार आणतो, ना उपचाराअभावी मृत्यू होतो. आता हे थोडंसं जरा आमच्यासारख्या डॉक्टरला तुम्हाला पटवून सांगायला जरा अवघड आहे, कारण आम्ही रोज टोचाटोचीच करतो. मग आम्ही म्हणतो की आमच्या हातात मरण नाही. आजार आणि आजाराचा उपचार ही वेगळी प्रक्रिया आहे. जन्म आणि मृत्यू ही वेगळी प्रक्रिया आहे. या दोन प्रक्रियेचा एकमेकाशी काही संबंध नाही. आता बघा बरं का, थोडा बारीक अभ्यास सांगतो. मृत्यू हा दोन प्रकारचा सांगण्यात आलेला आहे. आता दोन प्रकाराचे दोन प्रकार आहेत. पुन्हा थोडासा हा भाग का समजून घ्यावा, कारण जीवनाचा अर्थ त्याच वेळेस समजेल ज्यावेळेस मृत्यूचं सत्य समजेल. मृत्यूचे दोन प्रकार शास्त्रकार वर्णन करतात. कारण मरताना भजन करणारा माणूस ते काही नोटिशनर आहे का आपल्याला उद्या मरायचं मग आजपासून भजन चालू, मग तर आपण सप्ते घातले असते आधीच 8 दिवस. म्हणले आता चला माव सप्ताह चालू झाला का बरं, म्हणले पुढच्या आठवड्यात मला जायचे. मग तर लोकांनी रंजन पण आणले असते सप्ते. फार जेवणावळी काय लागेल ते केलं असतं लोकांनी. का? जर त्यांना अंतकाळ माहीत झाला असता तर. पण आता आम्हाला अंतकाळच माहीत नाहीये, तरी भगवंत सांगतोय अंतकाळी माझं स्मरण केलं तर माझ्या गतीला येशील. मग याचा संदर्भ कसा अर्थ काढायचा? म्हणून आपण मृत्यूचा अर्थ समजून घेऊ. मृत्यूचे शास्त्रकार दोन प्रकार सांगतात. वैशेषिक नावाचं शास्त्र आपल्या धर्मशास्त्रामध्ये आहे, ज्यामध्ये मृत्यूला दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक कालज मृत्यू, अकालज मृत्यू. काळज मृत्यू म्हणजे पेरलेली ज्वारी जेव्हा तिचा दाणा निभर होतो, जेव्हा तिचं ताट वाळतं, तेव्हा ती सुगीला आलेली असते. तुम्ही उपटून काढून गोळा करून आळाशा टाकल्या तरी ती निघून जाते.
आणि तुम्ही समजा एखादी ज्वारी तशीच ठेवली वावरात तर ती राहत नाही, 4-5 महिन्यांनी गेल्यानंतर सपाट झालेली असते, तिचा दाणा बाजूला गेलेला असतो, कणस बाजूला गेलेले असतात, ती पावसात पडून सडून भिजून तिची माती झालेली असते. तुम्ही म्हणाल हिची आम्ही ज्वारी काढली नाही, बलगारे नव्हते आणले, माणसंही नव्हते लावले, हिरजी काही नव्हती घातली, सुकी नव्हती केली, तरी ही ज्वारी गेली कुठं? तिचा अंत झाला, विषय संपला. तुम्ही अंत केला, तुम्ही अंत्यसंस्कार केले म्हणून जगातले प्रेत जळाले असं नाहीये. या जगात अनेक प्राणी जगतात, जन्माला येतात, मरतात. मग काही त्यांचे प्रेत कुणी अंत्यविधी केली नाही म्हणून पडून राहिलेले पाहिले तुम्ही? काही तर आम्ही आमच्या गावात पाहिले 1000 कुत्रे मेलेले होते आणि ते आमच्या बापाच्या ते कुत्रे पाळलेलं होतं ते तसंच पडले. नाही, पंचतत्वाचा देह तुम्ही करा नाही तर करू नका, पंचतत्वात विलीन होणारच. माती मातीत जाणार, पाणी पाण्यात जाणार, जमीन जमिनीत जाणार, आकाशामध्ये हवा निघून जाणार आणि पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वांचा बनलेला देह पंचतत्वात विलीन होणार. मग राहणार काय? तर या देहामध्ये असणारा मालक, देहामध्ये असणारा मालक हा संबंध आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी क्षेत्रज्ञ अध्यायामध्ये सांगितलेला हा विषय आहे की आम्ही कोण? आम्ही क्षेत्रज्ञ आहोत, मालक आहे आम्ही. हे वावर आहे, या वावराचे आम्ही मालक आहेत. वावर कुणाचं? माझं. पण मी म्हणजे वावर आहे का? नाही, मी म्हणजे वावर नाही का? माझ्या अंगावर पेरीता का? आता नाही, माझ्या वावरात पेरा. माझ्यावर पेरू नका. माझ्यावर पेरता येईल का तुम्हाला? नाही, माझ्या वावरात पेरा. म्हणजे क्षेत्रज्ञ विषयाला. हा क्षेत्रज्ञ जो आहे ना तो मी आहे. अहम ब्रह्मास्मी, मी तो क्षेत्रज्ञ आहे. मग मी तो आहे हा संदर्भ आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. क्षेत्रज्ञ, हा क्षेत्रज्ञ कसा आहे? हा वावराचा मालक कसा आहे? हा जीव कसा आहे? हा आत्मा कसा आहे? मग परत सांगतात, नाही न चिन्नती शस्त्रानी नाही न दहती पावका न चेन क्लेदेती आपो न शोषती मारुता. हा जळतही नाही, तुटतही नाही, भाजतही नाही, तुकडे करता येत नाही, हा विरतही नाही, हा नष्टही होत नाही. मग जर हा नष्टही होत नाही, हा तुटतही नाही, तर हा मरतही नाही. मग मरत कोण? आत्मा मरत नाही. शरीर तर ते पंचतत्वाचं आणलेलं उष्ण भांडवल आहे. मग मरत कोण? मरण म्हणजे काय? मृत्यू म्हणजे वियोग, जन्म म्हणजे संयोग. वियोग आणि संयोग. सर्वदा सर्व भावानां सामान्यम वृद्धी कारणम रास हेतु विशेषस्य प्रवृत्ती उभय असतात. वियोग होणे. वियोग कशाचा? ह्या वावराला मी विकून टाकल्यानंतर उद्यापासून लोक म्हणते नाव ते त्यांचं वावर कुठे? त्यांचं नाही राहिलं, आता ते दुसऱ्याला घेतलं. आता वावर एखादी गाडी माझ्याकडे मी विकून टाकली, उद्यापासून गाडी रस्त्याने दिली. अहो डॉक्टर साहेब, अहो ते तुम्ही काल इकडे आलते का आमच्या गावात? नाही, तुमची गाडी तर आलती हो. मग गाडी मी विकून टाकली. गाडी म्हणजे मी नाही, पण गाडी माझी आहे हे आभासी चित्र ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं निर्माण होतं त्यावेळेस गाडी पाहिली की चित्र दिसतं की याच्यात हा व्यक्ती किंवा याची ही गाडी आली. यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्य. संदर्भ नीट लक्षात घ्या. मृत्यू म्हणजे वियोग आहे. कशाचा वियोग आहे? शरीराचा जीवाशी वियोग आहे. जीव शिव समा. मग हा वियोग झालेला जीव, सुट्टा झालेला जीव जातो कुठं? कसा जातो? आणि त्याचा जीवनाशी काय संबंध आहे? बघा, हा थोडा संदर्भ आहे. आपण श्लोक घेतला, अंतकालेच्या मामेव स्वर्णम मुक्ता कलेवरम या प्रयाती सामत भावम यातीन अस्ति अत्र संशया. आता याचा संबंध काय? आम्ही चांगले वागलो तर काय होणार आहे?
आम्ही वाईट वागलो तर काय होणार आहे, आम्ही लोकांना त्रास दिले तर काय होणार आहे, आणि आम्ही लोकांना मदत केली तर काय होणार आहे. तुम्हाला कधी होणार आहे. आता बरेच लोक आमच्याकडे उत्तर देतात, याची देही याची डोळा. आता याची देही याची डोळा म्हणजे काय, की या देहाचा हा डोळा इथं सगळं पाहणार आहे. हे झालं वर्तमान काळातलं चित्र. पण आता आपण भूतकाळामध्ये बघा का, भूतकाळ आणि भूत यांचा काय संबंध आहे बघा का. आता थोडा परत संदर्भ समजून घ्या. लोक म्हणतात भूतकाळ, पास्ट टेन्स. आता इंग्लिश आणि मराठीमध्ये फार घोटाळा आहे. इंग्लिश निरर्थक आहे, मराठी सार्थक आहे. बघा बरं का, आता मराठी म्हणजे थोडक्यात देवाची भाषा संस्कृत, त्या संस्कृतची मुलगी मराठी आहे. ही सार्थक भाषा आहे. याचा शब्द तंतोतंत व्याकरण दृष्ट्या आणि सार्थ दृष्ट्या समजून घेण्याजोगा आहे. अनेक इंग्लिश शब्द असे आहे की ज्याचा अर्थच निघत नाही. अनेक इंग्लिशमध्ये असे शब्द वापरले जातात की त्याचं काही कारणच नाही. त्याला सायलेंट वर्ड समजतात. सायलेंट म्हणजे त्या शब्दाचा उच्चारही करायचा नाही आणि तरी तो शब्द लिहायचा. आता अनेक आता आमच्या वैद्यक शास्त्रामध्ये लॅटिन भाषेमध्ये पुस्तकं असतात. अनेक शब्द हे घेण्या देण्याचे लिहिलेले, त्या शब्दाला काही कुठंच काही कारण नाही. अनेक शब्द आहेत की ज्या शब्दाचा संबंध त्या शब्दाच्या उच्चाराशी नाही, अर्थाशी नाही आणि कशातही नाही. मराठी, संस्कृत, या हिंदी या भाषा अशा आहेत, इथं वेलांटी बदलली तरी अर्थ बदलतो, उकार बदलला तरी अर्थ बदलतो, शब्दाचा अर्ध शब्द पोटफोडा शब्द वापरला तरी अर्थ बदलतो, शब्द पूर्ण लिहिला तरी अर्थ बदलतो. इतका बारीक अभ्यास या व्याकरण शास्त्राचा हे अंग आहे. कशाचं अंग आहे? हे वेदांग आहे. व्याकरण हे काय आहे? वेदांग आहे. वेदांग संदर्भ तोही नाही. आपला फार छोटा विषय आहे. आपण 10वीला आलोय, थोड्या वेळाने कावळा शिवणार आहे. कावळा शिवला किंवा कावळा आला तर आपला कार्यक्रम संपणार आहे. म्हणून थोडक्यात ही फार वेळ न दवडता आपण मुद्द्यावरती येऊ की मृत्यू हा वियोग आहे, जन्म हा संयोग आहे. मग हा वियोग कोणत्या कारणाने होतो? आता जर दोन व्यक्ती संसार करत असतील, नवरा आणि बायकोंचा संसार उभा राहिला, लग्नाला लाखो लोक आले, तर यांचा वियोग दोन कारणाने होतो. एक तर त्यातला कुणी मेला तर मग उरलेला माणूस म्हणतो आमचा संसार संपला, आमची बायको मेली, आमचा नवरा मेला, आता आम्ही एकटेच राहिले, आता संसाराचा गाळा काय एकट्याच्याने ओढता येणार नाही. नाहीतर दोघांपैकी एकाने पटत नाही म्हणून अंग काढून घेतलं, दूध सांडून घेतलं, मला नाही करायचा संसार. म्हणजे काय झाला? घटस्फोट झाला. स्फोट बरोबर का? त्याचं नाव काय भारी दिलं, घटस्फोट. घट म्हणजे भांड, आणि भांड्याचा स्फोट झाला की त्याला घटस्फोट म्हणतात. काय किती मोठा स्फोट आहे. आता स्फोट आपल्या कर्जोनकराला स्फोटाचा अर्थ सांगायची फार गरज आहे. स्फोट तर आमच्याकडे 12 महिने चालूच असतात. पण हा घटस्फोट, हा घट कोणाचा? नवऱ्याचा का बायकोचा? हा संसाराचा घट आहे. संसार काय? घट आहे, घट. आणि मग याचा स्फोट झाला म्हणजे याचा नाश झाला. मग कधी होईल? एखादी बाई तिच्या मनामध्ये एक स्वप्न असेल की बाबा माझ्या संसारात माझी अशी भूमिका राहील, आणि तिच्या भूमिकेला अडथळा निर्माण व्हायला लागला तर ती म्हणेल मला इथे संसार करायचा नाही. एखाद्या नवऱ्याची अपेक्षा असेल की बायकोने अशा पद्धतीने घरात राहावं, हिची ही पद्धत असावी, इतक्या वाजता उठावं, इतक्या वाजता डबा करून द्यावा, इतक्या वाजता स्वयंपाक करावा, इतक्या वाजता मला जीव घालावा, हे काम करावा, ते काम करावा. बाई म्हणती मग माझ्या डोक्यातच नाही, मी तर करणारच नाही करणार. म्हणजे सोडून झाली जोड चिठ्ठी, सोड चिठ्ठी, चिठ्ठी सोड चिठ्ठी. बरोबर का? तसा हा जीव आहे ना, याचे दोन कारणाने मृत्यू होतात. एक तर शरीर झिजल्याने मृत्यू होतो, नाहीतर आत्म्याचा काळ संपल्याने मृत्यू होतो. वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्यती दुरुपराणी तथाच शरीरानी विहाय जीर्णाय अन्यानी संती नवानी देही. आता याच गावचं आमचं बेन आहे. कुडालं बेन म्हणले आम्ही कर्जुन्याचे. आता बेनच या गावचं आहे म्हणलं, या गावच्या बेनेनी या गावात दोन तात्विक शब्द सांगितलेले. जर आमच्या मनावरती
कायमस्वरूपी परिणाम होत असेल तर ही पाभार चालू आहे असं समजा, पेरणी चालू आहे. तसाही सध्या पाभारीचा सीजन चालू आहे. काळीत वर्षातून एकदाच पेरावं लागत आहे. लोक 4-4 पिकं घेऊन उत्पन्न काढतात. आम्ही 12 महिन्यातून एक पीक काढतो, तरी आमच्या ज्वारीला भाव बसन. तर आमचा रामराम आहे या शेती धंद्याला. सर्व गावासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखाची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा. कष्ट करोनी महाल बांधसी, परी झोपडी ही नाही नेटकीशी. स्वातंत्र्या करिता उडी घेतची, मजा भोगती इतरची. ऐस्या भोळ्या शंकराशी, सौख्य लाभावे सर्व देशी. मानवाची पूर्णता तुझसी, प्राप्त व्हावी मला वाटे. म्हणून केली ग्रामगीता, संबंध यावा सागर सरिता. ऐसा तुझा सर्वांशी, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो. सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेच झळझळो विश्वा माझी. जर बागायतल्या ज्वारीला 5,000 रुपये क्विंटल भाव असेल, तर आमच्या या काळीतल्या बिन पाण्याच्या पावसाने आलेल्या निसर्गाने दिलेल्या आणि सेंद्रिय शेतीच्या ज्वारीला 25,000 रुपये क्विंटल भाव दिला तर आमची काळीतली जमीन टिकल, अन्यथा नाही. मग हा भाव द्यायचा कुणी, घ्यायचा कुणी, हे झालं आरक्षणावाली गंमत. देणारे आमीन, घेणारे आमीन चाललाय रट्टा. तसा चालला विषय. राज्यकर्ते आमचेच, शेतकरी आम्हीच, आणि तरी आमच्या ज्वारीला भाव नाही. याचा अर्थ मार्केट मध्ये आम्ही कुठेतरी व्यापारीकरणामध्ये कमी पडतो. ही जबाबदारी काळी ज्वारी पिकवणाऱ्या आमच्या सगळ्या पुढाऱ्यांची आणि आमच्या सगळ्या समाज बांधवांची आहे की लोकांना पटवून सांगावं की आमच्या काळीतली ज्वारी आरोग्यदायी आहे. आरोग्य म्हणलं का लोक काही भाव घेतात बरं का. हे रेमडेसिवीर इंजेक्शन आहे ना सर, 200 रुपयाला मिळतं आज बरं का. बाजार कुत्र खात नाही त्याला कोणी. तर त्या टायमाला काय भाव आणलं, ज्यांनी आणलं त्यांनी अभ्यास करा. 50,000 रुपयाला म्हणले. बेंगलोरून गेलो, हैदराबादला गेलो, आमचा जोडीदार होता, त्यांनी सांगितलं द्यावा. म्हणजे काय, ज्याला आरोग्य समजून सांगितलं ना तो काही भाव घेतो. मग थोडं आता जरा आपल्या कर्जून करायला माझी विनंती आहे की थोडं बाजूला सरकून आपली काळी आणि आपली ही काळी आई हिची सेवा करून मिळालेलं हिची जी प्रसाद आहे, हा जगातला सगळ्यात आरोग्यदायी उपक्रम आहे. याचं मार्केट करायला हे आमच्यासारखे इथं बोली घेवडे जे असतात ना, यांची जबाबदारी आहे. शेवटी हा सगळा विषय जीवनाचा संबंधित आहे. रासायनिक शेती, रासायनिक वापर, रासायनिक औषधं यामुळे हे सगळं सृष्टीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. या केमिकल युगाने या जगाचा नाश जवळपास निश्चित करून ठेवलेला आहे. आणि दुर्दैवाने हे रसायनशास्त्र शोधून कोणी काढलं सर? हे रसायनशास्त्र शोधून काढलं रावणाने. एवढा तपश्चर्या करणारा रावण, सायन्समध्ये फिलॉसॉफी कमवणारा रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. किती ग्रंथी होता? 10 ग्रंथी. असा तर ब्राह्मण आपल्या भारतात नाहीच. भारतातले ब्राह्मण एक पुस्तकातले एक तुकडे घेऊन चालले ना, आम्ही ब्राह्मण, आम्ही ऋग्वेदी, आम्ही यजुर्वेदी, आम्ही सामवेदी, आम्ही देशावर, आम्ही कोकणावर. हा एकटा पंटर असा होता, दशग्रंथी होता. आणि दशग्रंथी असून सुद्धा विचारामध्ये तामसी आणि राजसी होता. म्हणून यांनी शोध लावला रसायनशास्त्राचा. आणि त्याचं पुस्तक रसायनशास्त्राचा शोध लावून जसे आपण शोध निबंध लिहितो ना, तसे त्यांनी किमया विद्या नावाची विद्या जगात लिहिली. किमया विद्या लिहिली. आणि त्या किमया विद्येमध्ये जगामध्ये चमत्कार नावाचा प्रकार सुरू केला. आणि तेव्हा या रसायनशास्त्राची उत्पत्ती झाली. या देशाला जर अखंडपणे निरोगी ठेवायचं असेल तर रसायनशास्त्राचा अभ्यास बंद करा आणि जीवनशास्त्राचा अभ्यास या देशामध्ये आणा. हे समजत असेल तर समजल, नाही तर समजणार नाही. हे यंदा कोणाला समजतं माहिती का? ज्यांनी गेले 10-20 वर्ष ती 71 वापरून तणनाशक वापरून जेव्हा हरळ जाळून टाकली, जेव्हा गवत जाळलं, यंदा अख्ख्या वावरात 50-50 हजार रुपये घालून त्या पुढे आणून मारले. गवत हटाना. का बरं हटाना? हा रसायनशास्त्राचा उद्योग आहे. हा मानवाला कधी सुखी, समाधानी, आनंदी करू शकत नाही. लोक येडे होते का पहिले खुरपायला? त्यांना काय कळत नव्हतं का? खुरपल्याचे 2 फायदे होतात. वावर मोकळं होतं आणि वावराच्या खुरपताना त्या धातूचं पान
ताटाला लागलं की ताटाचा विकास होतो आणि ताडलेलं गवत गोळा करून गाईच्या पोटात घातलं तर गाईच्या पोटात काय गवत उगवत नाही, म्हणजे त्या गवताचा नाश सत्कारणी लागतो आणि मानवी जीवन सुखी होतं. पण दुर्दैवाने आम्ही या 4 गोष्टी अशा गोष्टी आणल्यात ना सर. आता विषयांतर नाही, हा मृत्यू आणि जन्माच्या बाबतीतला खेळ सांगत होतो. या दृष्टिकोनातून हा विषय महत्वाचा आहे. या जगात परमार्थ ही गोष्ट व्यावहारिक आहे. बघा बरं का, पुन्हा एकदा नीट समजून सांगतो सर. परमार्थ ही गोष्ट व्यावहारिक आहे. परमार्थ हा व्यवहारातून सिद्ध होतो. व्यवहारातून सिद्ध होणारा परमार्थ याचा अर्थ निघतो. बाकी सगळा उपक्रम हा प्रशिक्षणाचा असतो. जसे आमच्या कर्जुन्यात दिसाड बॉम्ब पडतो, पेपरला कधी बातमी आली का कर्जुन्यात बॉम्ब पडला, लोक कर्जुन्यात काय म्हणून बॉम्ब पडतो का? कारण कर्जुन हे प्रशिक्षण केंद्र आहे. तसे आमच्या मंदिरात भजन होतं, हे प्रशिक्षण केंद्र आहे. याची जाहिरात काय करता? आमच्या देवाचा सप्ताह झाला, याची काय जाहिरात केलं? सप्ताह हे प्रशिक्षण केंद्र आहे, भजन हे प्रशिक्षण केंद्र आहे, प्रवचन हे प्रशिक्षण केंद्र आहे. आणि प्रशिक्षण केंद्र हे उद्योगाची जागा नाही. इथं ट्रेनिंग प्रोग्राम आहे आणि या ट्रेनिंग प्रोग्रामचा वापर आपल्या कर्मभूमीमध्ये जाऊन करतो. तिथे खरा धर्माचा अर्थ असतो. आता बघा बघा, मग आपल्या कर्मातून परमार्थ सिद्ध करणारी जागा कुठे आहे? डॉक्टर परमार्थिक असू शकतो का? वकील परमार्थिक असू शकतो का? आज जागतिक शिक्षक दिन आहे. आमचे राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे, त्या नावाने आज भारतात शिक्षक दिन आहे. शिक्षकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या शिक्षकात अजून आदर्श काढून त्यांना आज काय वाटायचं म्हणजे पुरस्कार. या शिक्षक पुरस्काराचा हा सन्मान का केला? शिक्षकातून चांगलं काम करणारे, याचा अर्थ चांगलं काम करणारे इकडे निवडले म्हणल्या उरलेले जरा थोडे घोटाळ्यातलेत का? अजून त्याचे काही घोटाळे आहेत का? याचा उत्तर नाही शोधत मी. सांगायचं तात्पर्य काय की जगात परमार्थिक धंदा कोणता? आता धंदा शब्द वापरल्याने काय होतं माहिती का? थोडा माणसाला जिव्हाळ्याचा प्रश्न तयार होतो. आता बरेच लोक म्हणतात काय धंदा आहे तुमचा? ते एक जण मला म्हणला शेती धंदा. म्हणलं शेती धंदा कसा असू शकतो? शेती धंदा हा शब्द थोडासा ऐकायला जरा कानाला बुच्चा वाटतो. हा दूध धंदा म्हणलं तर ठीक आहे, कारण दूध धंदा म्हणजे काय आहे? दूध धंदा एक प्रकारची काय आहे? चोरीची. धंदा म्हणजे चोरी. बरोबर का? धंदा आणि चोरी यांचा जवळचा संबंध सांगतो तुम्हाला बरं का. आता थोडा विषय तिखट आहे बरं का सर. तिखट असू द्या, पण तिखटाला घाबरू नका. तिखट घेतल्याशिवाय, मिरची वाढून घेतल्याशिवाय कुठलाही गोड पदार्थ जगामध्ये कुणीच खाऊ शकला नाही. थोडी झोमणारी मिरची जर असेल ना तर 4 काय 10 गुलाबजामून रट्टून खाली. पण काहीच नसेल, नुसते गुलाबजामून खायचे म्हणले 2-4 ह्याच्यात याची गळगळ चालू होईल. तसा हा तात्विक विषय बारीक समजून घ्या आणि मग हे मृत्यूचं कोडं थोडंसं बाजूला ठेवून उलगडायचा प्रयत्न करू. या जगात लाखो धंदे आहेत, लाखो व्यवसाय आहेत, लाखो सेवा आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी सेवा आहे. पण या सगळ्या सेवेमध्ये अनायासपणे परमार्थ करण्याची एकच जागा आहे, ती म्हणजे शेतीमध्ये शेतकऱ्याची काळ्याची सेवा. या सेवेला परमार्थ सोडून दुसरा कोणताही विषय चिटकू शकत नाही. हा एकमेव विषय आहे की जो विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता, हे तत्वज्ञान. बाकी सगळे लोक बोलघेवडे आहेत. हा एकमेव विषय आहे की जिथं हा विषय जिव्हाळ्याचा आहे. असा मी सांगतो, म्हणतो आणि पाहतो. जर पाभारीचे दिवस असतील, वापशावर जमीन असेल, बी भरणं आणून ठेवलं असेल आणि आज सकाळी वापसा असेल तर लोकांनी आपल्या घरातल्या मौती सुद्धा झाकून ठेवल्या. बरोबर का? किती मोठा विषय असेल. थोडा जरा कानाला ऐकायला सोपा आहे, परंतु प्रत्यक्षात व्यवहारात किती गंभीर असेल याचा अर्थ नीट जाणून घ्या. मौती झाकून ठेवल्या, पेरून घेतलं म्हणजे काय? महत्व कशाला आहे? या काळ्याईच्या सेवेला. मृत्यूच्या पश्चात केलं जाणारं कर्म सुद्धा काय किरकोळ आहे. एका शेतकऱ्याने 1 बिघा वावरामध्ये 1 शेरभर ज्वारी पेरली. आता हे बिघेन
शेअर हे फक्त आपल्या कर्जुन्यातच बोलत होतं, बाकी सगळे क्विंटलवर बोजायचं, क्विंटल एकर हेक्टरवर चालणारी इकडे. आमच्याकडेच अजून बिघ्यात मोजी ते जमिनी, आमच्याकडे बागायदारला बिघ्यात सांगत आहेत किती बिघे जमीन आहे तुझी. आता या नवीन पोरांना बिघे म्हणलं ते बिघे काय असतं आमच्या पुस्तकात पुढं नाही म्हणतील. 1 बिघा जमिनीत 1 शेर पेरणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला मेहनतीनंतर 4-5 महिन्यांनी 1 मनभर ज्वारी होऊ द्या, फक्त किती होऊ द्या, मनभर होऊ द्या. या शेराचा मन करायला किती लोकांना गंडे घातले यांनी, किती लोकांना गंडे घातले. किती जमीन वाया गेली याची नाही, किती क्षेत्र वाया गेले याचं नाही. याचं वाया गेलं फक्त काळ. काय वाया गेलं? काळ वाया गेलं. 5 महिने या ज्वारीला निर्माण करण्यासाठी त्याला मेहनत करावी लागली आणि त्या 5 महिन्यामध्ये त्या एका शहराचा 1 मन झाला. तर याला जे गणित, याला उत्तराला जो गुणाकार निर्माण करण्यात आला, या गुणाकार करण्यासाठी कुणाचं वाटोळं करण्याची, कुणाला गंडा घालण्याची, कुणावर डाका टाकण्याची, कुणाला झटका देण्याची, कुणाला फसवण्याची अजिबात गरज लागली नाही. आता हे सोडून पुढचं बोला. चला पुढे पुढे तुम्हाला दूध धंदे द्यायचं का, चला दूध धंद्यामध्ये बघा बरं का. आता आपण सगळे धंद्यात बसलो ना, आता दूध धंद्यात चला. एकाने ₹1,00,000ची गाय आणली, किती दूध दिलं तिने? नाही म्हणले, काय काय आणले दूध दिली म्हणले. तिला आताशी 7वा महिना चालू आहे म्हणले. म्हणजे तिचं दूध कशावर अवलंबून आहे? तिच्या पोटातल्या वासराच्या जन्मावर अवलंबून आहे. का जन्माच्या आधी कोणती गाय दूध द्यायला लागली? नाही. आणि जर देत असेल तर त्याला दूध म्हणावं का विष म्हणावं याचा अर्थ थोडा समजून घ्या. आणि मग एक गाय येली, फुकाट आणू द्या नाही तर इकात आणू द्या. ती गाय येली, येल्यानंतर तिला दूध आलं. कोणासाठी आलं? ₹1,00,000 भरलेल्या माणसासाठी आलं का? ज्यांनी चारा घातला त्यासाठी आलं का? नाही. तिला फुटला पाना, कारण तिला झाला ताना. बरोबर, तान्याला पाना आला. मग आपण किती हुशार. चोर धरीला पंढरीचा चोर म्हणतो ना, याला चोर करून ठेवला. आणि आमची बघा ना कशी गंमत आहे. ते वासरू सोडलं, त्यांनी ढुसणी दिली, ढुसणी दिल्या दिल्या स्टार्टर चालू झाला. स्टार्टर इकडे पण मोठा स्टार्टर आहे बरं का. तिला पाना कधी फुटतो? जेव्हा तिचा वात्सल्य भाव जागा होतो तेव्हा तिला पाना फुटला. तिच्याकडे काशेतलं दूध सडा सोडायची व्यवस्था आहे. सडा सोडलेलं दूध पुन्हा मागं घ्यायची कुठली यंत्रणा तिच्याकडे नाही. तिने एकदा का दूध काशेतून सोडलं का आपण ते वासरू आखडतो आणि तिची माया, ममता, प्रेम, वात्सल्य जाग करतो आणि तिला गुंतून ठेवतो ना. त्याला चोर काय करतात? त्यांना चोरी या कोपऱ्यात करायची असेल तर पलीकडच्या कोपऱ्यात खुडखुड करतात आणि तिकून चोर आल्याचा भास दाखवतात आणि इकून चोरी करून जातात. तसे आम्ही ते वासरू साठायला देतो आणि बादली खाली ठेवून काढून घेतो. म्हणजे आम्ही किती पुण्याचं काम करतो याच्याकडे थोडंसं लक्ष द्या बरं का. याच्यामध्ये बारीक लक्ष द्या. आता तुम्ही म्हणाल तुमचा कृष्ण हा तर गोपाळ होता आणि हा तर तेच करायचा, पण तो आपल्यावानी घोटाळा घालीत नव्हता. रानात सगळे आपले कर्जुन्यामध्ये अजूनही आमच्याकडे रानगात अजूनही जंगलात जाऊन गुरं चरायची सवय आहे. मग हे गुरं चरून गावात आले की वासरं सोडायचे आणि वासरं तृप्त झाले. बघा भगवंताची लीला कशी असते बघा. जर एखाद्या गोष्टीला ₹1 लागत असेल तर भगवंत नेहमी ₹1.25 देतो. म्हणून तर दक्षिणा किंवा आपल्याला वर्गणी किती असती? ₹11 द्या. का बरं? ₹1 सुट्टा असतो तुमच्याकडे? नाही. पण आपण काय म्हणतो? ₹11.25 वर्गणी दिली, ₹11.25 दक्षिणा दिली, ₹1.25. आता ₹1.25 कोणी बोलत नाही, पण सव्वा शब्द सव्वा का 25% वाढीव. आपण पहिले पण ज्वारी आणायला गेलो तर काय असायची आपल्याकडे? का ताटाला कडबा गेला तर सळई भेटायची, सळई. आता काय क्विंटलवर बोजा चालला. आता माणूस सुद्धा क्विंटलवर मोजला जातो. जर धामला गेले तर किती क्विंटल बोजा आहे त्याच्यानुसार सरपण दिलं जातं त्याला. म्हणजे कसा आहे माणूस? म्हणले नाही भक्कम माणूस आहे, मग याला 10 मन लागेल. मग त्याचा सुद्धा आता वजनाव काटा चालू झाला. आणि मग देवाची देणगी अशी असते की त्या वासराला पोट भरल्यानंतर उरलेलं दूध ते जर त्या काशीत तसं ठेवलं, त्या सड्यात ठेवलं तर तो सडा आणि कास खराब होते. म्हणून ते उरलेलं दूध काढून ते गोकुळ चालायचं. आता आमचं नाव गोकुळ आहे पण आम्ही थेंब ठेवीत नाही. अशा मशनी आणल्या तर आम्ही तर रक्ताचं सुद्धा दूध करायची ताकद मशनी ती. आता तेलाचं दूध तर आम्ही केलंच आहे, सोड्याचं दूध तर आम्ही केलंच आहे. दुधाचा आम्ही रंग फक्त ठेवलाय, बाकी दुधात काही ठेवलं नाही. दूध आणि दुधाची क्षमता
ही त्यामध्ये असणाऱ्या चरबीच्या प्रमाणावर अवलंबून नसून, आता हे वाक्य जरा बारीक ऐका बरं का, आता इथे सगळा घोटाळा आहे. दूध हे त्यामध्ये असणाऱ्या फॅटच्या प्रमाणावर गुणवत्ता अवलंबून नसून त्यामध्ये फॅट सोडून असणाऱ्या अन्नद्रव्य घटकांवर त्या दुधाची गुणवत्ता अवलंबून असते. ज्या बाईला जन्मानंतर बाळाला दूध पाजण्याची व्यवस्था निर्माण करता आली नाही, त्या बाईला आम्ही ज्यावेळेस 10, 20, 25 वर्षापूर्वी हे सगळी यंत्रणा दुधाच्या या सगळ्या व्यापारीकरणामध्ये नव्हतो, त्यावेळेस आम्ही समजून सांगायचो, बाई आता तू काय कर, गावरान गाईचं दूध पाज, नाहीतर गावरान शेळीचं दूध पाज, या बाळाला म्हशीचं दूध पाजू नको. का बरं पाजू नको? कारण म्हशीच्या दुधामध्ये असणारे गुणधर्म माणसाच्या आरोग्याला घातक असतात. बरोबर का? ज्याला शरीर कमवायचंय त्याला बुद्धी कमवता येत नाही. आता हे पण थोडं तत्वज्ञानाचा भाग आहे बरं का सर. आपण म्हणतो की सरस्वती आणि लक्ष्मी, वृद्धी आणि सिद्धी या दोन तत्वामध्ये एक तत्वज्ञान असतं. ज्याच्याकडे लक्ष्मी असते सरस्वती तिथं राहत नाही. जिथं सरस्वती राहते तिथं लक्ष्मीने राहू नये. आता हा शब्द कोणी वापरलाय का? सरस्वतीचे सगळे पुजारी आज लक्ष्मी पूजक आहेत. हा दुर्दैवाचा भाग आहे. इतिहासामध्ये सरपंच, इतिहासामध्ये या राजांना शिकवणारे ऋषी मुनी स्वतःचे क्वार्टर बांधू शकले असते, पण प्रत्येक ऋषी हा स्वतःच्या आश्रमामध्ये झोपडीतच राहत होता आणि तो जोपर्यंत झोपडीत आहे तोपर्यंत त्याला ऋषी म्हणायचे. एकदा का त्यांनी झोपडीत महालात प्रवेश केला की राजा आणि त्याचा महाल याचा विषय आला की सरस्वती हळूहळू गायब व्हायला लागते. आता हे जर समजलं नाही तर या शिक्षक दिनाचा उपयोग नाही. का बरं असं होतं? कारण ज्याला शरीर कमावता येतं त्याला बुद्धी कमवण्याची यंत्रणा शरीरामध्ये विकसित होत नाही. आता गुणाच्या भाषेत त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाण म्हणतो ना आपण, गुणाच्या भाषेत सांगतो, ज्या ठिकाणी सत्वगुणाचा विकास होत असतो त्या ठिकाणी तमोगुणाचा ऱ्हास होत असतो. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणतो की नाही, म्हणजे काय? तमगुणाचा नाश सत्वगुणाने होतो. याचा अर्थ सत्व आणि तम हे एकत्रच विकसित होत नाही. अंधाराचा विकास व्हायचा असेल तर प्रकाशाचा नाश होणं अपेक्षित आहे. दिवसाची पहाट व्हायची असेल तर रात्रीचा नाश होणं अपेक्षित आहे. आणि मग या म्हशीच्या दुधाला तमोगुणाचा प्रभाव असल्यामुळं त्या मुलाला बुद्धिहीन होण्याची बाजू पक्की होऊ शकते. म्हणून पूर्वी म्हशीच्या दुधाचा सामान्य लोक आपल्या मुलांच्या विकसित बुद्धीसाठी, बुद्धीचा विकास होण्याच्या वयामध्ये वापर करत नव्हते. वापर कधी करायचे? ज्यावेळेस लक्षात यायचं याच्या बुद्धीचा विकास फार होऊ शकत नाही, मग आता काय करू, याला शारीरिक विकासाकडे लक्ष देऊ. मग त्याला कुठं पाठवायचे? कोल्हापूरला पाठवायचे. का? इकडं रिजेक्ट झाला म्हणून तिकडं सिलेक्ट झाला. बरोबर का? आता थोडं थोडं समजून घ्या बरं का. दोघं एका दिवशी माझ्या धावतर म्हणता माझा आमचं कुठं झालं, इकडं सिलेक्ट झाला का? कारण तिकडं रिजेक्ट झाला म्हणून. आता त्याच्यातही असं असायचं, तिकडं काही रिजेक्ट व्हायचे त्यांना पुढे इकडे येऊन सिलेक्ट करावं लागायचं. आता हे फार इतिहासामध्ये याची नोंद आहे. ही इतिहास फार भारद्वाज ऋषीपासून या भूतलावर आलेला आहे. या मानव जातीच्या कल्याणासाठी 7 ऋषींची उपसमिती, आता ही उपसमिती शब्द कालपासून फेमस झाला म्हणून सांगतो तुम्हाला, 7 ऋषींची उपसमिती ही भगवंताकडे गेली होती. कशासाठी? मानव जातीचं कल्याण करण्याची व्यवस्था काय असू शकते त्या उपसमितीचे अध्यक्ष भारद्वाज ऋषी होते. आणि त्या भारद्वाज ऋषी, अत्री ऋषी अशा प्रकारे 7 जणांची समिती होती. आणि त्या समितीचे अध्यक्ष होते भारद्वाज ऋषी. आणि मग त्या ऋषींनी देव संस्कृती असणाऱ्या आपल्या देवांकडे, म्हणजे मूळ देव कोणते? 3 देव, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांच्याकडे जाऊन एक
बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये या भूतलावरील मानव जातीची आव्हानं, यांना असणाऱ्या समस्या आणि यांचं निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन मागितलं. आता हे तुम्ही म्हणाल इकडे कुठं घुसले तुम्ही, आधी जन्मात गेले, मग मरणात गेले, मग दुधात गेले. मग आता डॉक्टर किती राहिले ना आपली यायचं. डॉक्टरने जर एखाद्या पेशंटला इंजेक्शन दिलं, औषध दिलं, तर डॉक्टर काय करतो? जाताना रामराम करतो का? नाही. जाताना एखादा पेशंट म्हणतो डॉक्टर साहेब रामराम, रामराम आधी यायला केला ना, आता जाताना दे भाऊ हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व काही हरी बोला. कोण सांगून गेलं? तुकाराम महाराज सांगून गेले. उठता बैसता एकांती लोकांती जनी वनी सर्व काही हरी बोला. पण आता आम्ही कलियुगात जन्माला आलो. पण कलियुग तेव्हा पण होतं, पण आता कोणत्या आलो? तिसऱ्या चरणात आलो. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात प्रत्येक जण फक्त हक्कासाठी भांडतो. कर्तव्याचा विसर पडलेला देश जगात कोणता असेल? 235 देशांचं हे भूतल आहे. किती तळ आहेत असे? ही 14 तळाची माडी आहे. किती तळाची माडी आहे? 14 तळाची माडी आहे. याला 14 सिस्टीम आहे. 14 प्रकारच्या फ्लॅट सिस्टीम पैकी आपण भूतलावर राहतो. खाली गेला, खाली गेला, खाली गेला तर सगळ्यात खाली काय? रसतळ आहे. म्हणून तर आपण काय म्हणतो? हा कुठे गेला? रसा तळाला गेला. आणि सगळ्यात वर, सगळ्यात वर, सगळ्यात वर स्वर्गतल आहे. सगळ्यात वर गेलं की स्वर्गतल आहे. कोणाला स्वर्गात जायचं असेल तर वरती काम करण्याची पद्धत आहे. आणि ज्याला खाली जायचं असेल पातळ, पातळ फार सोपं आहे. पातळामध्ये सुद्धा फार अवघड यंत्रणा नाही आहे. पातळ सुद्धा सगळ्या सुविधांनी युक्त, भौतिक सुविधांनी युक्त आहे. पण रसतळ त्याच्यापेक्षा डेंजर आहे. त्याच्यावर चर्चा करून वेळ वाया घालत नाही. 235 देशापैकी भारत देश कितीही सुसंस्कृत होता हा इतिहास असेल तर वर्तमान काळामध्ये आम्ही फक्त एकच विचार घेऊन पुढे चाललो. कष्टासाठी कुणी मरो. बघा बरं का, मी नाही सांगत बरं का, तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये सांगतात, कष्टासाठी कुणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरो. प्रतिष्ठा फक्त आम्हाला द्या, सत्कार आमचा करा. सप्ताह असतो. सप्त्यामध्ये एक माणूस पहिल्या दिवशीपासून देवळात झाडून घेऊन, साफ करून, भजन करून, कीर्तन ऐकून, पहाटेचा काकडा करून सगळे कामं करतो. आणि एखादा व्यक्ती त्या सप्त्यामध्ये काल्याच्या कीर्तनात सुद्धा दहीहंडी फोडायच्या टायमाला बरोबर टायमाला टपकवतो. जशी इथं कावळे टायमाला टपकतात ना, तसं टपकतो. आणि मग शेवटी त्या सप्त्याचं परिमार्जन सत्कारामध्ये जेव्हा होतं तेव्हा ह्या भामट्याचा सत्कार होतो. बाकीचे लोक म्हणले आले हे तो पहिल्या दिवशीपासून होता, याचं नावही कुणी घेतलं नाही, याला बाजूला काढा म्हणले. कष्टासाठी कुणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्ही चोरो, लोभासाठी कुणासही स्मरो. एक चोर होता. एका देवळाचं काम चालू होतं. त्या देवळामध्ये गावाने ठरवलं की माणशी 100-100 रुपये काढायचे. उमऱ्या गणी एक पोतं गोळा करायचे. काढलं आणि यांनी फोन केला, हो मी तुमच्या देवळाला ₹1,00,000 देतो. ₹1,00,000 देतो? थांबा या शेठ या रे भामटं चोट्ट सगळ्या दुनियाला गोळा करून बसलं. ₹1,00,000 का फुकट येतील कोणाकडं? अहो हा सगळा हरामचा विषय आला. आणि हे सगळे बिचारे भजन करीत बसले 100-100 रुपये देऊन. ते लगेच व्यवस्थापन समिती आहे, बाजू सर शेट आले याला न्याला देवळावर बसवलं. त्याच्या हातून आरती केली. सुख करता दुःख हरता. आता ह्यो सगळ्या दुनियाला दुःख देणारा आणि हा परत सुख द्यायचा तुम्हाला. आणि मग त्याच्या हातून आरती केली. या शेटने असे ₹1,00,000 दिले. अरे भामट्यांनो, देवळं बांधताना तरी कुठून पैसा आला याचा अभ्यास करीत चला, नाहीतर तुमच्याच्यानी परमार्थ होणार नाही. तुमच्याच्यानी या स्वार्थाची बीजं रोवली जातील. आणि जगामध्ये परमेश्वराचं भजन करण्यापेक्षा पैशाच्या मोजण्याची मशीन घराघरात लागली जाते. या जगाचं एक तत्व नीट लक्षात घ्या. जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर प्रपंच करता येत नाही. आणि जर तुम्हाला प्रपंच करायचा असेल तर परमार्थ करता येत नाही. प्रमाण सांगतात माऊली, प्रपंची निवाले साधू संगे. साधू म्हणजे वैराग्य. ज्याच्या घरात परमार्थ घुसला
त्याचा प्रापंचिक माणूस वैराग्याला लागतो. पण दुर्दैवाने आजकाल साधू गावात येऊन येऊन साधूच प्रपंचाला लागलेले तुम्ही ते कित्येक ठिकाणी पाहिले असतात. म्हणजे साधू आले, मग आम्ही म्हणलो कवर राहता असे आम्ही दिला गुंतून त्याला संसार, मग संसाराला लागले. आता साधू संसारी व्हायला लागले. असा उरफाटा प्रपंच आणि परमार्थ चालू झाला. तुम्हाला जगामध्ये एखाद्या कर्मातून एक तर परमेश्वर तरी भेटेल, नाही तर पैसा तरी भेटेल. जगात असं कुठलंही काम नाही की ज्याच्यात पैसा आणि पुण्य संगच मिळतं. एक तर पुण्य कमवायला गेला तर पैशाचा विचार करू नका, आणि पैसे कमवायला गेलात तर पुण्याचा विचार करू नका. अरे तुम्ही म्हणाला असं काय शिकवता आम्हाला, मग आम्ही तर किती पुण्य कमवतो. हे सगळे कमवणारे पैसे शेतकरी सोडून, बघा बरं का, पुन्हा एकदा वाक्य वापरतो, फार जपून बोलतो मी, शेतकरी सोडून आमच्या सगट, आता आमचं काय, आम्ही काय आम्ही डॉक्टर पण आहेत बरं का, आम्ही महाराज पण आहेत, आमचे अनेक व्यवसाय आहेत, आम्ही अनेक सेवा करतो. आमच्या सगट सगळे भामटे आणि भुरटे आहेत. मग फक्त या जगामध्ये भोळा आणि भाबडा कोण? भोळा आणि भाबडा. भक्त कसा असतो? भोलेनाथाचा भक्त कसा असतो? भोळा असतो. भोळे आणि भाबडे कोण असतं? फक्त आणि फक्त शेतकरी. शेतकरी कोणते? बांधावरचे, उतार्यावरचे नाही. जे शेतात कष्ट करतात ते शेतकरी फक्त भोळे आणि भाबडे असतात. बाकी उरलेले सगळे, ही याद्या तुम्हीच काढा, तुम्हीच वाचा, त्याचे नावं वाचा तुम्ही, त्याच्या योजना तुम्हीच राबवा, हे सगळे भामटे आणि भुरटे असतात. मग आता आम्हाला भावे गावे गीत, तुझ भावा आहे देव, चित्त करोनिया शुद्ध, तरी हा सुलभ उपाय. भामट्या आणि भुरट्यांना भोळे आणि भाबडे करायचे असेल तर उपाय काय आहे? बघा बरं का, आता इथं थोडं सांगतो तुम्हाला. हे मरण बघू आपण नंतर, काय मरण चालूच राहिलेत, एका टायमाला हे मरणाचा अर्थ समजून सांगतो. पण आता मुद्द्यावर बोलवतो ना, शिक्षक दिन आहे आणि आज नेमका आमच्या जगाच्या पाठीवर या जगाचं कल्याण करण्यासाठी जन्माला आलेला मोहम्मद पैगंबराचाही जन्मदिन आहे. त्याला ईद ए मिलाद असं म्हणतात. लोकांना सुट्टी मिळाल्याची मतलब आहे, घेणं काय पडलं बाकीचं, सुट्टी म्हणले. मुसलमानचं काहीतरी आहे म्हणजे काय? ईद ए मिलाद म्हणजे आपल्याला या जगामध्ये मिलन शब्दाचा अर्थ असा आहे की एकरूपता. आणि म्हणून पैगंबरांचा जन्मदिन आहे. ज्या पैगंबरांनी जगामध्ये जगाच्या कल्याणासाठी, या जगाचा पोशिंदा भगवंत, त्याचं चिंतन आपल्या स्वप्नात आलेलं जगापुढे सांगितलं. की भगवंताने मला स्वप्नात येऊन सांगितलं की बाबा जगाचं कल्याण या विचारांमध्ये आहे. कोणत्या विचारांमध्ये आहे? की जगाचा मालक वरती बसलाय, तू स्वतःला मालक समजू नको. बघा बरं का, भगवद्गीता राहिली. आता कुराणातलं 2 शब्द सांगतो. काय असतं, शेवटी सगळं जग एकच आहे हो. एखादा पिक्चर कोंगाडी असला तरी ॲक्टिंग सारखीच असते ना, फक्त काय असतं, शब्दात बदल असतो. आपण लोक एखाद्या दिवशी फिरायला दुसऱ्या प्रांतात गेलो ना की तिथं तिकीट काढून पिक्चर पाहतो. ते सगळं कृती सारखीच असते, फक्त शब्द आपल्याला कळत नाहीत. आणि आपण सगळं गाव असलं का आपण असतो, हे काहीतरी झालं हे असलं का नाही असं होतं, लोक मध्ये येणे येते. मग तशी ही आमची मनस्थिती झाली. काय सांगत होतो? भगवंताच्या रस्त्याने जाणं कशासाठी गरजेचं आहे हे जसं भगवद्गीतेने पटवून दिलं तसंच ते कुराणाने पटवून दिलं. सांगितलं की जगाचा मालक एक आहे, पोशिंदा एक आहे. याचा अर्थ तू मालक नाही, मी मालक नाही, मालक तो आहे, करता करविता तो आहे, त्याच्या हातात सगळा खेळ आहे. उठा वेग करा, शरण जा, दया घना पांडुरंगा, देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, करता करविता नेता निवविता, इथे त्याचीच सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी केला आहे प्राणी, माझे म्हणून या व्यर्थ गेला, वाया गेला. आता हे कुणी सांगितलं? तुकाराम महाराजांनी सांगितलं. हेच वाक्य कुराण मध्ये काय सांगितलं? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकिन यौमिद्दीन इय्याक नअबुदु इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लजीम अल अमत अल एक गैरिल मकदुबहु अल हिम व लदालिन.
आता मुसलमान असेल तर मनातून इतके अंतप्रेरित होतील की वा 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 काय भारी बोलला. तुम्ही म्हणाल हे काय चाललंय, बसला कुठं आहे व्यासपीठावर, व्यासाने कधी सांगितलं हे? अहो हे सगळं एकच आहे. तुम्ही एखाद्या शिक्षण व्यवस्थेमध्ये गेलात आणि तुम्ही आर्टला ॲडमिशन घेतली, सायन्सला घेतली, कॉमर्सला घेतली, फक्त तुमचे विषय बदलतील पण कॉलेज आणि कॉलेजची व्यवस्था बदलेल का? की आर्टसाठी वेगळा क्लार्क आहे? नाही, क्लार्क तोच असतो की जो सायन्सचा क्लार्क असतो, प्रिन्सिपल तोच असतो की जो एखाद्या शाखेचा प्रिन्सिपल म्हणून त्याला पद मिळालेलं असतं. मग त्याच्यासाठी जशी एक व्यवस्था आहे तशी तुमच्या कामधंद्याचं प्रमाण काही असू द्या, व्यवस्था एक आहे की तो मालक आहे आणि आम्ही त्याचे सगळे कठपुतली सारखे त्याच्या आधिपत्याखाली काम करणारे कर्मचारी आहोत. आम्ही जरी जन्म घेतला असेल तरी आम्ही बंधित आहोत. बंधित जसं आमच्या ग्रामपंचायतमध्ये बंधित अबंधित असतो ना घोटाळा, तसे सगळेच कामं आमच्या डोक्याने करता येत नाहीत. आम्हाला श्वास काही काळापुरताच आमच्या डोक्याने थांबवता येतो, नाहीतर श्वास आपोआप चालू होतो. तुमचं हृदय तुम्हाला बंद करून ठेवता येत नाही. तुमचं हृदय तुम्हाला काही केलं काही नाही केलं तरी चालूच राहतं. ही जी अनैच्छिक क्रिया शरीरामधल्या असतात त्यावरती चिंतन मांडत नाही. ज्या ऐच्छिक क्रिया असतात त्याच्यासाठी कर्म सिद्धांत दिलेला आहे. काय कर्म सिद्धांत दिला आहे? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुभी माते संग असतु अकर्माणी. आता सगळ्यात मोठा विषय सर एक ऐकून घ्या. त्यातलं पहिलं वाक्य मला काही सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काम करत राहा, कर्मफळाची अपेक्षा ठेवू नका, कर्मफली आसन धरावी, कुकर्मी संगती न व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी हेतुविन. हे सगळं झालं ना, पण हे दुसरं वाक्य कुणी समजून घेतलं नाही. माते संग असतु अकर्माणी. कर्म न करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. कर्म न करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर आपल्या जमिनीची मेहनत न करणं तो सगळ्यात घातक शेतकरी असतो. ज्याच्या शेजारी पडीक पडलं ना, त्याच्यामुळे आमचं पडीक आमच्या शेजाऱ्यांनी ठेवलंच नाही. म्हणजे नको काय पडीक पडत तुमचं कोणी ठेवलंच नाही. चांगले आमचे शेजारी पुण्यवान शेजारी, कारण पडीक ठेवून करतात. ज्याच्या शेजारी पडकाचा मालक आला त्याच्या इतकं वाटोळं कोणाचं झालं पाहिलं सर तुम्ही? नाही. त्याचं पडीक पडल्यामुळं काय झालं? त्याच्या पडकामध्ये गवत उगवलं, त्या गवताला बी आलं, ते बी उडून गेलं. कुठं आलं? आमच्या वावरात आलं. आम्ही मग 4 पाळ्या घातल्या, 2 नांगरटी केल्या, आमच्या वावरात त्यानं हटलं का? नाही. कशामुळे झालं सगळं हे सगळं फक्त एक पडीक शेजारी आला म्हणून झालं. म्हणजे पडीक शेतकरी ज्या गावात असेल त्या गावाला सगळ्यात मोठा धोका उत्पन्नाच्या घटीचा असतो. म्हणून गावाने सगळ्यात मोठे कायदे करायची गरज आहे की काही करा पण तुमचं पडीक ठेवू नका. जर पडीक ठेवलं तर तुम्हाला दंड भरावा लागेल, गाव तुमची नांगरट करील, कारण त्याच्याशिवाय उरलेले शेतकरी सुखी होणार नाहीत. आणि म्हणून चिंतनाची बाजू सांगतो की भामटे आणि भुरटे आणि भोळे आणि भाबडे या 2 गोष्टीत हे सगळं परमार्थ दडलेलं आहे. वाल्याचा वाल्मिक झाला म्हणजे भामट्या आणि भुरट्याचा भोळा आणि भाबडा झाला. बघा बरं का काय बदल झाला. जसं कलही एखाद्या भांडं कळकायला लागल्यानंतर पहिले घरामध्ये कलहीचे दुकानं गावात यायचे, मग आम्ही डझनानी भांडे घेऊन जायचो. जायचं पण नाही सर आपण का जायचो घेऊन? कळकलेले भांडे असायचे. तसे आमचे सगळ्यांचे चित्त कसे झाले? कळकलेले चित्त झाले. याला काय लागणार आहे? कलहीच लागणार आहे. चित्त काय बदलून भेटतं का कोणाला? का अशी ऑफर आली की या ठिकाणी एक सत्संग साधू भेटला, तो साधू म्हटला तुमचं चित्त बदलून देतो. चित्त बदलून देणार नाही, पण चित्त काय करील? शुद्ध करून देईल. आणि एकदा का चित्त शुद्ध झालं, तुकाराम महाराज म्हणतात चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नित होय त्यांसी, दुःख जे देईल सर्व सुख कळी, होतील शीतल अग्निज्वाळा, आवडेल जीवाचे या परी, सकळा अंतरी एक भाव, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाण जेते येणे अनुभवे. मग आम्ही सगळेजण आपापलं चित्त घेऊन इथं आलेलो आहे. आमचं चित्त कसं आहे? आमचं चित्त कसं आहे जगात फक्त आम्हालाच माहिती आहे. बाकी कोणाला काय? जे होटात आहे ते पोटात आहे असं आहे का आमचं? नाही. होटातून तर वाणी मधुर आहे,
पोटात मात्र सगळा घोटाळा आहे. आम्ही दाबून धरले, पाप दाबून धरली, पापाचे प्रायचित्त दाबून धरले. आम्ही केलेले घोटाळे आम्हाला माहिती आहे, पण ते मी सोडून कोणाला माहीत नाही. हे जगाचा अभ्यास करून मी उजळ माथ्याने जगतोय. हा सगळ्यात मोठा धोकेदायक समाज आहे. आणि ह्या समाजाला जर परमार्थाची कास करावी तातडी परमार्थाची, तो का म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरूनी राहो. तर माझी सकल समाजाला परमार्थाच्या व्यासपीठावरून एकच विनंती आहे. परमार्थ हा परमेश्वरासाठी केला जात नाही. देवाचा सप्ताह नावाला असला तर तो देवासाठी घातला जात नाही. की असे अनेक सप्ते घातल्यानंतर देवाला पदवी मिळणार आहे, देवाला पुरस्कार मिळणार आहे? नाही, असं काही होत नसतं. तुम्ही सप्ते घातले तरी देव मोठाच आहे, तुम्ही सप्ते नाही घातले तरी देव मोठाच आहे. तुम्ही देवाची पूजा केली तरी देव मोठाच आहे, नाही केली तरी देव मोठाच आहे. तुमच्या मंडळाने गणपती बसवला तरी तो मोठाच आहे, आणि तुमच्या मंडळाने गणपती नाही बसवला तरी तो मोठाच आहे. मग गणपती बसवायचा कुणासाठी? तुमच्यासाठी. कुणासाठी? जो गणपतीच्या तरुण मंडळामध्ये जातो त्या तरुणाला परमार्थाची ओढ लागावी. म्हणून तर तुकाराम महाराजांनी या गणपतीला खूप सुंदर समजून सांगितलं बरं का. 10 दिवसाचा गणपती बसवायचा, गणपती आणायचा, गणपती बसवायचा आणि गणपती बुडवायचा. काय आणलं? गणपती आणला. काय बुडवला? गणपती बुडवला. गणपतीच्या आधी काय होतं? काहीच नव्हतं, मोकळी जागा होती. गणपती बुडवल्यावर काय केलं? जागा मोकळी करून ठेवली. केला मातीचा पशुपती. बघा बारीक आहे का बरं का सर, आता फार बारीक आहे का. हे सगळं थोतांड बंद होऊन जाईल बरं का नाटक. हे धंदे झाले हो, इकडे सगळा धंदा घुसला. इथं बसलेल्या माणसाला एका तासाला 1 लाख रुपये मिळत असतील, याच्यापेक्षा गोरच धंदा जगात असू शकतो का? नाही. आणि आमचा मास्तर तासावर जर ठेवला ना, सरकारने विद्यापीठांमध्ये CHB क्लॉक आवर बेसिसवर ठेवले, एका तासाला 380 रुपये द्यायचे, तर किती रुपये मिळायचे त्याला? महिन्याला पगार मिळायचा 12,000 13,000. इथं एकदा 1 तासभर फक्त तुम्हाला सांगायचंय, तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायची गरज नाही. कारण आम्ही बघित पाय लावून पळतो ना, जे लाख घेतात ना ते थांबतही नाही कोणाला प्रत्युत्तर द्यायला. खरं तर ही जागा अशी असते की या जागेला निवांतपणा द्यावा लागतो. म्हणून तर रात्री 9 ते 12 कीर्तन असायचे. का असायचे? कीर्तन मोडल्यानंतर या कीर्तन ऐकणाऱ्या लोकांच्या समस्या ऐकून घेण्याची जबाबदारी त्या कीर्तनकाराची असायची. तो ऐकून घ्यायचा, त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये असणाऱ्या समस्या आपल्या प्रमाणाने समजून सांगायचा. मग सासू सुनाचं भांडण असू द्या, नवरा बायकोचं भांडण असू द्या, बांधावरून शेजाऱ्याचं भांडण असू द्या, या तंटामुक्तीचा खरा कार्यक्रम त्या कीर्तनात चालायचा. पण आजकाल म्हणले जेवण ठेवलं तर कीर्तनाला गर्दी होते. मग 7 ते 9 कीर्तन, 9 ते 12 जेवण, आणि मग 9 वाजले का ते संयोजक म्हणतो, महाराज लोक ताटकळले. आता कुठं ताटकळले? खायला ताटकळले. मग कशाला आले? ज्ञान घ्यायला आले का प्रसाद घ्यायला आले? अहो आलेत प्रसादाला, पण तेवढ्या पुरतं 5 मिनिटं का होईना श्रवण भक्ती. बऱ्याच ठिकाणी कीर्तनानंतर जेवण असेल तर कीर्तन 9ला मोडायचं असेल तर 8:45ला टपा गोळा होतात, आणि 9 वाजता इठाला तरुण खायला बसतात. असं कोणतं कीर्तन आहे? असं कोणतं कीर्तन आहे? आणि म्हणून तुम्हाला जे सांगत होतो, तुकाराम महाराज काय म्हणतात? केला मातीचा पशुपती, पर मातीसी काय महती. शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी सामावे. तैसे पूजती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. केली कासेसी जगदंबा, पर कासे नव्हे आंबा. पूजा आंबेची आंबेला घेणे, कासे रहे काशेपणे. केला पाषाणाचा विष्णू, पर पाषाण नव्हे विष्णू. विष्णू पूजा विष्णूसी पावे, पाषाण रहे पाषाण रूपे. पूर्णानंद ब्रह्मा माझी, त्याने केली ही वांगणी. तो का म्हणे, ज्याची पूजा तेनेची घेणे, आम्हा पाषाण रूप राहणे. बघा बरं का, फार छोटा विषय आहे पण महत्वाचा विषय आहे. या वट्यावरती आजपर्यंत लाखो दावे झाले, पण त्या लाखो दाव्याच्या निशाण्या आहेत का इथं? अजिबात नाही. आमच्या स्मशानभूमीमध्ये आतापर्यंत हजारो मौती झाल्या, पण पहिल्या मौतीची निशाणी आहे का? नाही. तसे या जगात करोडो जन्म झाले,
पण जन्माची निशाणी जो ठेवतो तो मुक्त होत नाही. म्हणून मुक्तीचा संदेश या व्यासपीठावर जेव्हा आम्ही आमच्या मीराबाईला शेवटचा निरोप द्यायला आलो, काकस्पर्श झालेला आहे. त्यामुळे मृत्यूचं कोढं ज्या कारणासाठी आपण निवडलं होतं, वासंसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्यती नरोपराणी तसाच शरीराने विहाय जीर्णाय अन्यांनी संती नवानी देही. हा नवीन देह तर होणं हे काळाची महिमा आहे, परंतु हा देह मुक्त होण्यासाठी अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम या प्रयाती सामत भावम यातीन अस्ति अत्र संशया. प्रवचन अर्धवट राहिलं तरी पण मुद्द्याचं 2 वाक्य लक्षात ठेवले. भोळे भाबडे कोण आणि भोमटे भरते कोण? आपण कशात बसतो? आपण या वर्गात बसतो का त्या वर्गात बसतो? आपण कशात आहोत? आता सुरक्षित राहा नाही तर आरक्षित राहा, पण कशात आहोत याचा आधी अभ्यास करा बरं का. नाही तर आपण असायचो जगाचे पोशिंदे आणि आपणच हात पसरून बसायचो. अहो येतं का याच्यात पोशिंदा तो जगाला पोचतो. त्याला पोसायची वेळ ज्या राज्यात येते त्या राज्याला म्हणतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां संभवामि युगे युगे. मग आता हे सगळं सामाजिक चित्र जे आहे ना ते ग्लानी आल्यासारखं आहे. म्हणजे जो वाटणारा आहे त्या लाटण्याच्या यादीमध्ये त्याचं नाव घेणं हे किती दुर्दैवी असू शकेल याचं जरा चिंतन करा. आज आमच्या ताई मीराबाईंना जाऊन 10 दिवस झाले. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी सर्वांच्या वतीनं पंढरीच्या पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. त्यांचा मुलगा सतीश भाऊ, त्यांच्या 3 मुली आहेत. कमलताई सातपुते परिवारातल्या, आमच्या शारदाताई झंझाड परिवारातल्या, अर्चनाताई वैद्य परिवारामध्ये दिल्या. हा सगळा शेळके परिवार, आमचे मित्र, आमचे शेळके भाऊ, त्यांनी फोन केला की डॉक्टर साहेब यावं लागेल, फक्त एकच अट आहे, तुम्हाला टायमाला यावं लागेल. आणि टायमाला आल्यानंतर मी त्याला म्हटलं माझी एकच अट आहे, माझं संपलं का मी जाणार आहे भाऊ, कारण मला इतका उद्योग वाढलाय. गेल्या 1.5 महिन्यामध्ये, पाटील नीट ऐकून घ्या, 1.5 महिन्यामध्ये कोरोनापेक्षाही डेंजर व्हायरस आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. इतका भयानक व्हायरस आहे. फक्त याच्यामध्ये एकच प्रश्न आहे, याचा मृत्यूचा दर 0 आहे, म्हणून लोक मनाव घेत नाही. टपाटपा मेले असते ना, लगेच पेपर लॉकडाऊन झालं असतं, पण मरत नाही पण कणायला लागलेत ना. यांना दूर करण्यासाठी हा फार मोठा विषय आहे. आणि हा व्हायरस सुद्धा एक आव्हान म्हणून डॉक्टर की शासनाला उभा आहे. या व्हायरसवरती किती उपचार केले तर 5-6 दिवस लोक नीट होत नाहीत, आणि 5-6 दिवसानंतर उपचार नाही केले तरी लोक नीट होतात. म्हणून पण या दृष्टीने सध्याची सामाजिक स्थिती, सध्याची भौगोलिक स्थिती ही फारशी पोषक नाही. यंदा झालेला उन्हाळ्याचा पाऊस हा पिकांसाठी अत्यंत दुर्दैवी होता. आपल्याला जरी आनंद झाला त्या पावसाचा तरी पिकं मात्र कोणाची नाहीत. आता सुदैवाने सध्याचं वातावरण ज्वारीच्या पेरणीला योग्य आहे. भगवंत करो की किमान एवढं पीक तरी आमच्या सगळ्यांच्या हाती लागो. आणि जे आव्हान मी पहिलं केलं होतं, पाटील तुम्ही नव्हते, तुम्ही सगळ्यांनी ऐकून घ्या. जर जगातल्या बागायती ज्वारीला 5,000 रुपये क्विंटल भाव असेल तर आमच्या सेंद्रिय काळीतल्या बिन पाणी दिलेल्या पावसावर आलेल्या ज्वारीला निरोगी जीवन जगण्यासाठी अनमोल म्हणून पिका आणि तिला 25,000च्या भावाची मागणी करा, तरच काळीतल्या जमिनी काळीतल्या म्हणून टिकतील. नाहीतर या बाजारी व्यवस्थेमध्ये आम्हाला सुद्धा आमच्यातही पापाची लागण हळूहळू होल्याशिवाय राहणार नाही. एवढंच चिंतन मांडतो. जे चिंतन आपल्या प्रवचनासाठी घेतलं